पावसाळ्याचा पहिला दिवस होता. नेहमीसारखाच, पण तरीही वेगळा. कॉलेजच्या जुन्या इमारतीसमोर उभा असलेला अद्वैत आज पहिल्यांदाच थांबला होता. रोज इथून चालत जायचा. नजर खाली, मनात हजार विचार. पण आज पाय थांबले, कारण समोर एक ओळखीचा चेहरा दिसला. माया. 10 वर्षापूर्वी ज्या नावाचा उच्चारही तो हळू करत असे, आज ते नाव थेट डोळ्यासमोर उभं होतं. ती बदलली होती, पण तरीही तीच होती. केस थोडेच लहान, डोळ्याखाली हलकी थकवा रेषा, चेहऱ्यावर जबाबदारीचं सावट, पण हसणं ते मात्र तसंच होतं. अगदी तसंच. अद्वैतने एक पाऊल पुढे टाकलं आणि पुन्हा थांबला. ती मला ओळखेल का? ओळखून काय होणार? हा प्रश्न त्याला आयुष्यभर छळत आला होता. 10 वर्षापूर्वी ते दोघंही साधे विद्यार्थी होते. मोठी स्वप्न, पण लहान आत्मविश्वास. माया नेहमी पहिल्या बाकावर बसायची. अद्वैत मागे खिडकीजवळ. तो तिच्याकडे पाहायचा, पण तो पाहतोय हे तिला कळू देत नव्हतं. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये माया हसताना अद्वैत फक्त चहा ढवळत राहायचा. कधीकधी ती स्वतःच त्याच्याशी बोलायला यायची. अद्वैत, हे नोट्स देशील का? तो घाबरून, हो हो, घे. त्या 2 ओळीच्या संवादात त्याचं अख्खं आयुष्य सामावलं होतं. प्रेम त्याच्यासाठी मोठ्या घोषणा नव्हत्या. ते हळूहळू वाढणारं, मनात साठणारं काहीतरी होतं. पण माया वेगळी होती. ती बोलायची, हसायची. तिला आयुष्य जगायचं होतं. आपण वेळेवर जगलो नाही ना, तर आयुष्य आपल्याशिवाय पुढं जातं, ती एकदा म्हणाली होती. ते वाक्य अद्वैतला कधीच समजलं नाही. कदाचित तेव्हाही नाही. तो दिवस कॉलेजचा शेवटचा दिवस. सगळे फोटो काढत होते. कोणी रडत होतं, कोणी हसत. माया अद्वैत जवळ आली. अद्वैत, संपर्कात राहूया ना? त्याच्या हातात तिचा नंबर लिहिलेला कागद दिला. त्या क्षणी त्याला सांगायचं होतं, माया, मी तुझ्यावर प्रेम करतो. तू माझ्या आयुष्याचा सगळ्यात शांत भाग आहेस. पण तोंडातून निघालं, हो, नक्की. ती निघून गेली आणि अद्वैत त्या एका हो मध्ये सगळंच गमावून बसला. वर्तमानात पाऊस थांबला होता. माया समोरच उभी होती. अद्वैत, तू? त्याचं नाव तिच्या तोंडून ऐकून त्याचं काळीज थांबलं. हो, माया. क्षणभर शांतता. कसा आहेस? ठीक आहेस तू? हे प्रश्न 10 वर्ष उशिरा विचारले जात होते. ती हसली, पण त्या हसण्यात आनंद नव्हता. आठवणी होत्या. इथेच राहतोस का तू? हो, तू? लग्न झालंय? नवरा आणि मुलगी आहे? ते ऐकताना अद्वैतच्या आत काहीतरी तुटलं. पण चेहऱ्यावर शांत हसू ठेवत तो म्हणाला, छान आहे. खोटं. त्या रात्री अद्वैत झोपू शकला नाही. माया, तिचं आयुष्य पुढे गेलं होतं आणि तो अजूनही त्या न बोललेल्या वाक्यात अडकलेला होता. मी तेव्हा बोललो असतो तर? हा प्रश्न आजही उत्तर देत नव्हता. त्या भेटीनंतर 3 दिवस झाले होते, पण अद्वैत अजूनही त्या एका क्षणातून बाहेर आला नव्हता. लग्न झालंय, मुलगी आहे. हे वाक्य त्याच्या डोक्यात पुन्हा पुन्हा घुमत होतं. तो स्वतःला समजवत होता, ती सुखी आहे, आता काही अर्थ नाही. पण मन तर्क ऐकत नाही. 4था दिवस. संध्याकाळी तो ऑफिसमधून घरी येत होता. पाऊस पुन्हा सुरू झाला होता, अगदी त्या दिवशी सारखाच. तेव्हाच फोन वाजला. अननोन नंबर. हॅलो. समोरून थोडा ओळखीचा आवाज. अद्वैत, मी माया. त्याचा श्वास क्षणभर थांबला. हो, बोल. आपण भेटू शकतो का? फक्त थोडं बोलायचं आहे. तो काही सेकंद शांत राहिला. मन म्हणत होतं नको, हृदय म्हणत होतं हो. कधी? आजच शक्य असेल तर. जुनं कॅफे, तेच कॅफे जिथे कॉलेजमध्ये ती कॉफी प्यायची. आणि तो फक्त पाणी. ती आधीच आली होती. आज ती वेगळी दिसत होती. हसणं नव्हतं, पण डोळ्यात अस्वस्थता होती. सॉरी, अचानक बोलवल्याबद्दल.
ठीक आहे. थोडा वेळ शांतता. मग माया म्हणाली, अद्वैत, तुला एक गोष्ट सांगायची आहे. तो काही बोलला नाही. मी जे बोललेल ना, की लग्न झाले, मुलगी आहे, ती थांबली. ते सगळं खरं आहे. अद्वैतच्या मनात एकच विचार, मग बोलायचं काय उरलंय आता? पण माया पुढे म्हणाली, पण मी सुखी नाही. तो तिच्याकडे पाहत राहिला. मी घटस्फोटाच्या प्रक्रियेत आहे. हे वाक्य जोरात नव्हतं, पण खोलवर लागलं. तिची बाजू, अद्वैत, तुला आठवतं का कॉलेजचा शेवटचा दिवस? तो मान हलवतो. त्या दिवशी मी तुला थांबवायचं ठरवलं होतं. तो चकित झाला. मला वाटलं तू काहीतरी बोलशील. मी वाट पाहिली, पण तू फक्त हो म्हणालास. अद्वैत खाली पाहत राहिला. तिचं आयुष्य, घरी प्रचंड दबाव होता. वय होत चाललंय, मुलगी आहे, चांगलं स्थळ मिळालंय. मी होकार दिला. माझा नवरा वाईट माणूस नाही, पण तो मला कधी समजूनच घेत नाही. मी एकटी आहे अद्वैत. लग्नाला असूनही ती रडत नव्हती, पण तिचा आवाज थरथरत होता. आणि अजून एक गोष्ट, ती थांबली. मी अजूनही तुझा नंबर सेव्ह करून ठेवला होता. 10 वर्ष. फक्त नाव बदललं नव्हतं. अद्वैतच्या डोळ्यात पाणी आलं. पण प्रश्न? तो हळूच म्हणाला, माया, आता उशीर झाला नाही का? ती हसली, पण ते हसू वेदनेचं होतं. उशीर झाला असतो जर आपण दोघंही आतून मेलो असतो. पण तू अजूनही तसाच आहेस आणि मी मी अजूनही वाट पाहते. मोठा प्रश्न. कॅफेमधून बाहेर पाऊस थांबला होता. माया उठली. मी काही अपेक्षा ठेवत नाही, फक्त एवढंच की तू पळू नकोस. ती निघून गेली. अद्वैत खुर्चीत बसून राहिला. त्याच्या हातात कॉफी थंड झाली होती आणि आयुष्य, ते अचानक परत एकदा वळणावर आलं होतं. माया गेल्यानंतर अद्वैत तिथेच बसून राहिला. कॅफे रिकामे झालं. वेटरने दोनदा विचारलं, सर, काही पाहिजेन का? तो काहीच बोलला नाही, कारण त्याच्या आत आता एकच प्रश्न घुमत होता, मी काय करावं? रात्री 2 वाजता तो झोपला नव्हता. तो झोपूनही जागाच होता. डोळे मिटले की माया दिसायची. मी अजूनही वाट पाहते. आणि डोळे उघडले की आईबाबांचा चेहरा. चांगला माणूस बन, तो स्वतःशीच बोलला. जर मी तिच्याकडे गेलो तर मी कोणासाठी चुकीचं ठरेन. दुसऱ्या दिवशी पहिला धक्का. ऑफिसमध्ये बसलेला असताना त्याच्या फोनवर पुन्हा कॉल आला. माया नव्हती, नंबर सेव्ह नव्हता. हॅलो, अद्वैत बोलतोय. समोरून पुरुषाचा आवाज. मी राहुल बोलतोय. नाव ऐकताच अद्वैतच्या छातीत धडधड वाढली. मायाचा नवरा. क्षणभर शांतता. ती काल का आली होती? मला माहीत आहे तुम्ही काल भेटलात. हे वाक्य हातोड्यासारखं होतं. तुम्हाला कसं? माझ्या मुलीच्या शाळेतून ती उशिरा आली. मी विचारलं. ती खोटी बोलली. आणि जेव्हा माया खोटं बोलते तेव्हा ती फक्त एका गोष्टीसाठी. तो थांबला. तुझ्यासाठी. दुसरा धक्का. अपेक्षेविरुद्ध होता. अद्वैत तयार होता भांडणासाठी, धमकीसाठी, रागासाठी. पण राहुल म्हणाला, माझी मुलगी आज रडली. ती म्हणाली, आई हसत नाही. मी वाईट नवरा आहे का? या प्रश्नाने अद्वैतला उत्तर देऊ दिलं नाही. सत्य उघड होतं. मी माया गमवतोय हे मला माहीत आहे. पण तिला धरून ठेवणं आता स्वार्थ आहे. आणि तू, तो दीर्घ श्वास घेतो. तू जर तिच्या आयुष्यात आनंद बनून येत असशील तर मी तुला शत्रू मानणार नाही. अद्वैतच्या हातातून फोन खाली पडता पडता राहिला. नैतिकतेचा मृत्यू. आणि तो पुटपुटला. पण तुमची मुलगी? माझी मुलगी, राहुल म्हणाला, आईला हसताना पाहू इच्छिते. ती खोटी संसाराची शांती नको, तिला खरी आई पाहिजे. अद्वैत तुटतो. फोन कट झाला. अद्वैत खुर्चीत बसून डोकं धरून बसला. हे मी सहन करू शकत नाही. आता हा प्रेमाचा प्रश्न नव्हता,
हा एखाद्याचं आयुष्य वाचवण्याचा प्रश्न होता. तिसरा आणि सर्वात मोठा धक्का. संध्याकाळी मायाचा मेसेज आला. आज राहुलने मला विचारलं, तू अजूनही अद्वैतवर प्रेम करतेस का? मी खोटं बोलू शकले नाही. तो शांत राहिला. मला भीती वाटते. अद्वैतचं हृदय थांबलं. अद्वैत उत्तर टाईप करतो, मग डिलीट करतो. पुन्हा टाईप, पुन्हा डिलीट. माया, जर मी तुझ्या आयुष्यात आलो, तर मी तुला वाचवेन की अजून जखमी करेन? मेसेज पाठवण्याआधीच एक शेवटचा मेसेज येतो. मी आज घर सोडते, मुलीशिवाय. अद्वैत उभा राहतो. त्याच्या हातातून फोन पडतो आणि पहिल्यांदाच त्याला कळतं, प्रेम कधीकधी देव नसतं, ते जबाबदारीचं ओझं असतं. माया खरंच घर सोडून निघाली होती. रात्रीचे 11:30 वाजले होते. रस्त्यावर दिवे होते, पण तिच्या आयुष्यात अंधार होता. हातात एक छोटी पिशवी, डोळ्यात पाणी नाही, कारण आता रडायची ताकदही उरली नव्हती. मुलीशिवाय हा निर्णय तिला मारत होता, पण ती म्हणाली होती, मी तिला अशा आईसोबत ठेवू नको, जिच्या डोळ्यात अपराध आहे. माया घर सोडल्याचा मेसेज वाचताच अद्वैत वेड्यासारखा रस्त्यावर धावला. फोन कॉल, एकदा दुसऱ्यांदा, फोन बंद. तो स्वतःशीच ओरडला, हे माझ्यामुळे होतंय, हे सगळं माझ्यामुळे. समाज जागा झाला होता. माया ज्या गल्लीत राहायची तिथे कुजबूज सुरू झाली होती. नवऱ्याला सोडून गेली म्हणे, कोणीतरी आहे म्हणे. आजकाल बायका हे शब्द तिच्या कानावर पडले नव्हते, पण तिच्या आत्म्यावर कोरले जात होते. मायाची आई आली. तिच्या डोळ्यात राग नव्हता, त्यात लाज होती. आम्ही आता तुला शिकवलं हेच का? मुलगी असून सुद्धा संसार तोडायचा? माया काहीच बोलली नाही, कारण काही प्रश्न उत्तरासाठी नसतात, ते फक्त शिक्षेसाठी असतात. दुसऱ्या दिवशी अद्वैतच्या घरी एक फोन आला, मायाच्या शेजाऱ्यांकडून. अद्वैतची आई थरथरली. माझा मुलगा कुणाचं घर फोडतोय? ती थेट अद्वैत समोर उभी राहिली. हे खरं आहे का? तो शांत, कारण खोटं बोलायची हिंमत नव्हती आणि सत्य सांगायचं धैर्यही नव्हतं. मायाला एक रूम मिळाली, छोटी, दमट, एकच खिडकी. रात्री ती जमिनीवर बसून मुलीचा फोटो पाहत होती. आई आहेस, पण जवळ नाहीस. तिचा श्वास अडखळला. अद्वैत आला. तो तिच्या समोर उभा राहिला. ती म्हणाली, तू आला नसतास तरी चाललं असतं, कारण आता तुझं अस्तित्वसुद्धा माझ्यासाठी धोकादायक आहे. अद्वैत हादरला. मग तू का आलीस इथपर्यंत? ती हसली, पण त्या हसण्यात आनंद नव्हता, कारण काही वेळा स्त्री प्रेमासाठी नाही, स्वतःला वाचवण्यासाठी घर सोडते. अद्वैत म्हणाला, मी तुला स्वीकारायला तयार आहे. माया थांबली. तिने एकच वाक्य विचारलं, मग तू समाजाशी लढणार आहेस का? तुझ्या आईशी, तुझ्या नावाशी? तो शांत, कारण उत्तर हो असतं तर लगेच आलं असतं. माया म्हणाली, जर तू लढू शकत नसशील तर माझ्यावर प्रेम करायचा अधिकार नाही. ती उठली. दरवाजा बंद झाला. कप. अद्वैत एकटाच उभा राहिला आणि त्याला कळालं, प्रेम मिळवणं सोपं नसतं, पण प्रेमासाठी सगळं गमावणं फार थोड्यांना जमतं. ती रात्र खूप शांत होती. इतकी शांत की माणसाच्या मनात आवाज स्पष्ट ऐकू यावा एवढी. अद्वैत रस्त्यावर बसून होता. डोळे उघडे पण आयुष्य बंद. त्याच्या डोक्यात एकच प्रश्न घुमत होता, मी खरंच प्रेम केलं की फक्त प्रेम मिळवायला आलो होतो? माया त्या छोट्या रूममध्ये बसली होती. मुलीचा फोटो उशाशी ठेवलेला. तिने कागद घेतला. पहिल्यांदाच स्वतःसाठी काही लिहिलं. मी पळून गेले नाही, मी वाचले. प्रेमासाठी स्वतःला संपवणं हे बलिदान नसतं, ते आत्महत्या असते. तिने डोळे मिटले आणि आयुष्यात पहिल्यांदा कोणावर तरी अवलंबून न राहण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी अद्वैत घरी आला. आई समोर बसली होती.
हातात देवाचा हार. तू हरला आहेस का रे? तो म्हणाला, आई, मी स्वतःशीच हरलो. आईने पहिल्यांदाच त्याच्या डोक्यावर हात ठेवला. मुला, प्रेमात धैर्य लागतं, पण जबाबदारी लागते. तेव्हा माणूस घाबरतो. तो रडला, पण उशिरा. मायाबद्दल अफवा थांबल्या नाहीत. पण आता तिला फरक पडत नव्हता. ती कामाला लागली. एक छोटी नोकरी, थोडे पैसे, पण स्वाभिमान भरपूर. लोक म्हणायचे, एकटी बाई. ती मनात म्हणायची, हो, पण अपूर्ण नाही. 6 महिन्यानंतर ते दोघं समोरासमोर आले. कोणतीही तयारी नाही, कोणताही आरोप नाही. अद्वैत म्हणाला, मी तुला हरवलं. माया शांत होती. नाही, तू स्वतःला सापडलास. तो म्हणाला, आपण पुन्हा. ती थांबते. काही प्रेम एकत्र राहण्यासाठी नसतं, ते फक्त आपल्याला बदलण्यासाठी येतं. माया निघताना म्हणाली, मी तुला सोडलं नाही, मी स्वतःला वाचवलं. अद्वैत तिथेच उभा राहिला. कारण काही नात्यांमध्ये कोणी दोषी नसतं, फक्त धैर्य अपुरे असतं. अंतिम निष्कर्ष. प्रेम सुंदर होतं, पण ते टिकवायला दोघांनाही समान ताकद लागते. स्त्रीचं जाणं हे कमजोरी नाही आणि पुरुषाचं थांबणं नेहमीच प्रेम नसतं.